नमस्कार मित्रांनो, राज्यमाता खिल्लार प्रेमी युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. खिल्लार बघितलं की आपलं मन पगळतच, पण आज एक वेगळ्या विषयावर आपण व्हिडिओ बनवण्यासाठी आलोय. समोर तुम्हाला ट्रॉली दिसते, ट्रॉलीमध्ये कलिंगड आहेत. एक शेतकरी आपल्या शेतामधून कलिंगड स्वतः घेऊन येऊन खुळू चौकामध्ये टेंभुर्णीमध्ये कलिंगड विकतोय. तर प्रत्येक जणांचं एक असतं की आपण थेट ग्राहकापर्यंत कसं पोहोचावं. प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या शेतातून आलेला माल ग्राहकापर्यंत न्यावा, ते कसं न्यावा, काय न्यावा हे समजत नाही. पण आज बघू शकता पूर्ण त्यांनी A to Z माहिती आपण त्यांनी माल कसा पिकवला आणि तो कसा विकला आणि त्याच्यामध्ये त्यांना किती प्रॉफिट राहते आणि ही संकल्पना त्यांना कसं काय सुचली, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. आता एवढी थोडीशी गर्दी कमी झाली की आपण त्यांची छोटीशी बाईट घेणार आहे. तर व्हिडिओ भारी होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या आयडीला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मागाशी आपण पूर्ण माहिती घेतली. दादा आज आणि उद्या टेंभुर्णीमध्ये आपलं चौकामध्ये आपल्याला भेटणार आहेत. तर तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या की आम्हाला. तुम्ही कसं काय सुरू करायची कल्पना कसं काय सुरू करायचं म्हणजे व्यापारी आपल्या राहत पण येत होतं बघायला. सध्याची परिस्थिती बघता अशी चालू, शेतकऱ्यांचं लाल चालू आहे. पहिल्या वर्षी गोष्ट तरी युद्ध चालू आहे. त्याच्यामुळे केळी असेल, कलिंगड असेल, सगळ्या गोष्टींचा म्हणजे भाव पडले त्या आणि माल बघायला पण राहण्यात येत नाही. ते माल जाग्या नसून चाललाय. म्हणून आपलं ते सोशल मीडिया एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती आपण रील वगैरे टाकल्या, डायरेक्ट स्वतः आपण शेतकरी विकायला येतोय. चांगलाच रिस्पॉन्स भेटलाय आणि चांगल्या प्रकारे आपला माल बी खपतोय. आता कितवा दिवस आहे तुम्ही तर म्हणजे असं विकताय डायरेक्ट? आज माझी 6वी टायली या. काल एका दिवशी 2 टायला खाली गेल्या. आतापर्यंत मला वाटतं 4th ते 5वा दिवस असेल 6वी टायली या. चांगला बऱ्यापैकी प्रॉफिट निघलाय. खर्च केला त्याच्यापेक्षा जास्त सध्याच प्रॉफिट निघलाय. खर्च केला त्यापेक्षा जास्त आता निघलं ते. अजून आपल्या 5-6 टायले त्या आरामशीर चांगला पैसा होतोय. काय सुद्धा अडचण आपल्या शेतामध्ये कुठलं पीक आहे? आपली केळी आहे, डाळिंब आहे. ऍक्च्युली मला 16 एकर क्षेत्र आहे. पण मी लाजत नाही का कुठली गोष्ट विकायला वगैरे. मी स्वतः येतोय, स्वतः विकतो, काहीच अडचण नाही. मी माझा मोठा भाऊ दोघं विकतोय. लाज आम्ही कसलीच धरत नाही. आपण स्वतः पिकलं लाजायचं कशाला. बरोबर आहे. तरी पण एक तुम्ही युवा लोकांना असं वाटतं आपण डायरेक्ट रोडवरती जाऊन कसं करायचं. तुम्ही सुरुवातीला कसा पाऊल घेतलं याच्याकडे? आता कशी गोष्ट आहे माहिती का, मी बाहेर राहिलो पुण्यामध्ये, तिथं राहून मी बघितल्या गोष्टी लोक पैसे कमवण्यासाठी काय करतात ते. मी गावाकडे आलो, माझं सोशल मीडिया आहे, मी सॉफ्टवेअर इंजिनियर पण आहे पहिली गोष्ट. मग ठरवलं की बाबा पुण्यामध्ये अशी लोक काय पण करू पैसा कमवून, आपला स्वतःचा माल आहे, काय विकायला अडचण नाही. आणि त्याच्यामुळे आपण पोरांना एकच सांगणे माझा, युवा पोरांना उतरा मार्केटमध्ये. प्रत्येक वेळेस उतरू नका. ज्यावेळेस रेट पडते ना, भाव नसेल त्या टायमाला उतरा, आपला माल खपवा. कारण आज काळाची गरज आहे. शेतकऱ्याला पुढे आलं पाहिजे, स्वतःला माल पिकवला पाहिजे आणि विकला पण पाहिजे.